नमस्कार, हरिओम. मी पंडित चैतन्य गुरुजी कर्मकांड दर्शन या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. आजचा आपला विषय व्हिडिओ आहे येणाऱ्या भौम अमावस्येच्या दिवशी काय काय उपाय करून आपण कर्जमुक्ती, असंख्य विजय आणि त्याच पद्धतीने जे पण काही धनधान्य आहे ते आपल्या घरामध्ये वैभव आपल्या घरात वाढवू शकतो. चला व्हिडिओला प्रारंभ करूयात. 14 जुलै 2026 रोजी भौम अमावस्या म्हणजेच की जी मंगळवारची अमावस्या आहे ती येत आहे. या दिवशी आपल्याला काय करायचं नाही हे पहिले जाणून घेऊया. कोणत्याही प्रकारे तीर्थक्षेत्री जाऊन आणि तिथे घाण किंवा कचरा करायचा नाही. आपले जे पण काही बंधू असतील, भगिनी असतील, मग ते लहान असो मोठे असो, त्यांच्यासोबत ह्या दिवशी अतिशय गोडपणानेच वागायचं. कितीही काही झालं तरी भांडायचं नाहीये. त्याच पद्धतीने मंगळ ग्रहाच्या विरोधात जाऊन काम करायचं नाही. म्हणजेच मंगळवारी आता अमावस्या म्हणून आम्ही काळे कपडे वगैरे घालतो असं करायचं नाहीये. कारण का ती भौमवती अमावस्या म्हणजेच की जरी अमावस्या असली तरी ती भौम म्हणजेच मंगळाच्या अधीन असणार आहे. त्या कारणाने तुम्हाला ह्या काळामध्ये काळे कपडे घालायचे नाहीत, तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे कपडे ह्या काळामध्ये तुम्हाला परिधान करायचे. ह्या अमावस्येला प्रयत्न करायचा की तुम्ही द्राक्षे आणि डाळिंब या दोन फळांचं दान करू शकाल. जे गरजू असतील, गरीब असतील आणि ज्यांना खरंच त्या गोष्टीची गरज आहे अशाच व्यक्तींना डाळिंब, द्राक्षे किंवा इतर जे पण काही धनधान्य आहे त्याचं तुम्ही दान करायचं आहे. ही तिथी अमावस्या आहे आणि अमावस्या तिथी ही पित्रांची मानली जाते. त्या कारणाने भौमवती अमावस्या सर्व काही तृप्त करणारी आणि सर्वांना शक्ती देणारी अशी अमावस्या असते. त्यामुळे आपल्या पित्रांना शक्ती मिळावी व आपले पित्र तृप्त व्हावे याकरता तुम्ही या काळामध्ये विविध प्रकारे पिंडदान, तर्पण आणि वेगवेगळ्या प्रकारच्या शांत्या व दान तुम्ही पित्रांसाठी करू शकता. या काळामध्ये तुम्ही नारायण नागबळी जरी केला तरी सुद्धा उत्तम असेल. पिंपळाच्या झाडाखाली बसून आणि ऋषीमुनिकृत पितृस्तोत्राचं पठण या काळामध्ये तुम्हाला करायचंय. कारण का ऋषीमुनिकृत पितृस्तोत्र हे पितरांना अतिशय जलद प्रसन्न करण्यासाठी व त्यांना शक्ती देण्यासाठीच उत्तम स्तोत्र आहे. या काळामध्ये जर का तुमच्यावरती कोर्ट कचेरीचे काम लागलेले असतील, म्हणजेच की तुम्ही कोणत्या केस वगैरे मध्ये अडकलेला असाल, तर तुम्हाला सर्वात उत्तम उपाय सांगतो की संध्याकाळच्या वेळेमध्ये तुम्ही जे अपराजिता स्तोत्र आहे, अपराजिता स्तोत्र लक्ष ठेवायचं आणि ह्या स्तोत्राचं पठण किंवा श्रवण एका ठिकाणी शांतपणे बसून करायचं आहे. आणि जेवढं जमेल तेवढं करायचंय. जमलंच तर 5 ते 11 या पटीमध्ये ते श्रवण किंवा पठण करायचं. जर का जमलं नाही तर एकदा तरी ते पठण नक्की करायचं आहे. आणि ऋणमुक्ती मंगल स्तोत्र व ऋणमुक्ती गणेश स्तोत्र हे 2 स्तोत्र असे असणार आहेत ज्यांनी तुम्हाला या काळामध्ये किंवा या अमावस्येला अतिशय जलद फळ प्राप्त करून देणारे हे 2 स्तोत्र असणार आहेत. त्यामुळे तुम्हाला प्रयत्न करायचा की ऋणमुक्ती गणेश स्तोत्र व ऋणमुक्ती मंगल स्तोत्राचं पठण किंवा श्रवण तुम्ही 14 जुलै 2026 रोजी कराल आणि सर्व कर्जातून लवकरात लवकर मुक्त व्हाल. 14 जुलै 2026 रोजी तुम्हाला तीर्थस्नान करायचे. तीर्थस्नानामध्ये जर का तुम्ही गंगा स्नान किंवा यमुना स्नान केलं तर अतिशय उत्तम असेल. पण गंगा आणि यमुना ह्या दोन्ही नदी जर का तुमच्या जवळ नसतील तर फक्त हातामध्ये जल घ्यायचं आहे व मी जो मंत्र म्हणतो आहे तो लक्षात ठेवून तो तिथं उच्चारित करायचा आहे. अरे हे ओम गंगेंचै यमुनेंचैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलस्मिन् सन्निधिं कुरु. आणि हे जे काही हातातील जल आहे आता हे स्वतःच्या अंगावरती एक तर शिपडून घ्यायचं आहे किंवा जे पण काही तुमचं आंघोळीचं पाणी त्याच्यामध्ये टाकून आणि आंघोळ करायची आहे. तुम्हाला तीर्थस्नानाचं पुण्य प्राप्त होऊन जाईल. या ठिकाणी मी आपल्या सर्वांची रजा घेतो. जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करायला विसरायचं नाहीये. पुन्हा एकदा असाच एखादा व्हिडिओ घेऊन भेटू. तोपर्यंत हरिओम.